तर नमस्कार मित्रांनो, चिंतावी कन्स्ट्रक्शन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय. ओके, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय आणि त्या क्षेत्राला किंवा त्या फील्डला आत्ताच्या जगामध्ये स्कोप आहे की नाही आहे. ओके, कारण त्याबद्दल खूप सारे सध्या गैरसमज आहेत की सिव्हिल इंजिनिअरिंग करू की नको, तिला स्कोप आहे की नाही, म्हणून हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत. तर बघा, सर्वात प्रथम आपण पाहूयात की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर त्याआधी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझं नाव प्रणिता काळे आणि मला 7 वर्ष झाली माझं इंजिनिअरिंग पासआउट होऊन आणि मी डिप्लोमा प्लस डिग्री केलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ताची जी इन्फॉर्मेशन, जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माझ्या अनुभवांच्या बेसवरच असणार आहे. सो ती योग्यच असेल यात काही शंकाच नाही. तर आणि अजून एक सांगू इच्छिते की माझ्या 7 वर्षांच्या अनुभवामध्ये मी काही वर्ष मी लँडस्केपमध्ये केलेत, त्याच्यानंतर मी रोडमध्ये देखील काम केलं आहे, त्यानंतर मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सो अशा मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केले आणि आता माझी स्वतःची एक कन्स्ट्रक्शनची फर्म देखील आहे. सो त्या अनुभवांच्या बेसिसवरच मी हा व्हिडिओ बनवते. तर बघा, आता आपण पाहूयात की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय. ओके, तर बांधकाम विभाग, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच की बांधकाम विभाग म्हणजे बांधकामाच्या ज्या गोष्टी, जिथे पण बांधकाम येतं, जिथे पण कन्स्ट्रक्शन येतं, म्हणजे जसं की एखादी बिल्डिंग बांधतोय, एखादा बंगलो बांधतोय, एखादा रोड बनतोय, एखादा टनल, एखादा बोगदा बनतोय, जिथे पण तुम्हाला बांधकाम येतो आणि तिथे जी अभियांत्रिकी लागते, तिथे जी इंजिनिअरिंग लागते, ती झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, सो सिव्हिल इंजिनिअरिंग हे कोणी करावं, कधी करावं, म्हणजे कधी त्याचा अभ्यास स्टार्ट करावा, ते आज आपण पाहूयात. हा व्हिडिओ जास्त करून युजफुल असणार आहे जे आता 9वी-10वी मध्ये आहेत किंवा 11वी-12वी करत आहेत आणि त्यांना कुठेतरी वाटतंय की मला इंजिनियर व्हायचंय आणि त्यातल्या त्यात मला स्थापत्य अभियांत्रिकीला ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजेच मला सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे. सो त्या लोकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, आता पहिलं तर पाहूयात आपण की सिव्हिल इंजिनिअरिंगची जी शिक्षण पद्धत आहे ती कशी आहे, म्हणजे शिक्षण आपण कधीपासून स्टार्ट करू शकतो. कुठल्याही गोष्टीचं शिक्षण असतं ना, की एखाद्या गोष्टीचा डिप्लोमा आहे, ITI आहे, इंजिनिअरिंग आहे किंवा जे पण काही असेल, त्याची एक स्टेज असते, एक स्टेप असते, एक पायरी असते. ओके, तर मग ह्या जी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्याच्या 2 पायऱ्या आहेत. एक म्हणू शकतो आपण 10+3+3 म्हणजे 10+3+3 किंवा 10+2+4. ओके, म्हणजेच 10+2+4. तर आता 10+3+3 काय आहे आणि 10+2+4 काय आहे हे आपण पाहूयात. 10+3+3 म्हणजे 10 म्हणजे 10वी तुमची, त्यानंतर 10+3 म्हणजे तुमचा 3 वर्षांचा डिप्लोमा आणि त्यानंतर पुन्हा 3 म्हणजे तुमचा 3 वर्षांचं इंजिनिअरिंग. सो 10वी, त्यानंतर तुम्ही जेव्हा 3 वर्ष डिप्लोमा करता त्यानंतर तुमचं जे इंजिनिअरिंग आहे त्याच्या डिरेक्टली दुसऱ्या वर्षाला तुम्हाला ऍडमिशन भेटतं, डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन. ओके, सो त्यामुळे ते इंजिनिअरिंगचं 1 वर्ष तुमचं कमी होतं, त्यामुळे ते 10+3+3 असं होतं. ओके, त्यानंतर 10+2+4 म्हणजे काय, तर तुमची 10वी +2 म्हणजे तुमचं 11वी आणि 12वीचे 2 वर्ष आणि त्यानंतरचे तुमचे इंजिनिअरिंगचे 4 वर्ष. असा झाला तो पॅटर्न 10+2+4. ओके, सो आता या दोघांमध्ये कुठला पॅटर्न किंवा कुठली गोष्ट तुम्ही चॉईस करायला हवी जर तुम्ही आता 10वीला आहात तर, हे आपण पाहूयात. ओके, तर बघा, जेव्हा तुम्ही 10वीच्या वर्गामध्ये शिकताय आणि तुम्ही अभ्यासामध्ये हुशार आहात, म्हणजे तुम्ही 75% 75% तुम्ही क्रॉस करू शकता आणि प्लस तुम्हाला जर सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, ओके, तर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घ्या आफ्टर 10th. ओके, का, बिकॉज बघा, आता जेव्हा तुम्ही 10वी नंतर तुमचा माइंडसेट बनलेला आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये ठाण केलंय तुम्ही की मला 10वी नंतर इंजिनियरच व्हायचंय आणि सिव्हिल इंजिनियरच व्हायचंय. ओके, तर तेव्हा तुमच्याकडे आणि त्यातल्या त्यात बोलतात ना, त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे 75% पर्यंतचे मार्क्स आहेत तर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घ्या आणि त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या. ओके, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जर
तुम्ही थोडेसे ॲव्हरेज स्टुडंट आहात, थोडंसं तुम्हाला मार्क्समध्ये म्हणा किंवा गणित विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय, गणित विषय झाला, फिजिक्स झालं, ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी थोडासा मार खात आहे, थोडंसं करिअरबद्दलचं अजून क्लॅरिटी नाही आहे की मला अरे नक्की इंजिनिअरिंगला जायचं आहे, की मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे, की मला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, की मला डॉक्टर व्हायचं आहे, की मला एव्हिएशनमध्ये जायचं आहे, की मला टीचर व्हायचं आहे. म्हणजे जर तुमचं माइंडसेट क्लिअर नाही आहे आणि तुम्ही अभ्यासात देखील थोडेसे असे आहात, तर त्यावेळी तुम्ही काय करा, त्यावेळी तुम्ही 11वी-12वीचा ऑप्शन आधी चॉईस करा. म्हणजे तुम्ही कुठल्या पॅटर्नला जा, 10+2+4. ओके. सो त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे काय होईल, ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही काय करू शकता की तुमची 10वी झाली आहे, त्यानंतरचे जे 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षांमध्ये 11वी-12वीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी येईल. तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपण कुठे ॲडमिशन घ्यायला हवं, नक्की आपला कशात इंटरेस्ट आहे, नक्की आपल्याला कशामध्ये करायची आवड आहे. ओके. सो त्या बेसवरती तुम्ही तुमची फील्ड चॉईस करू शकता जेव्हा तुम्ही 12वी पास व्हाल. ओके. आणि हेच जर तुम्ही 10वी केलं आणि मग तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की त्यामध्ये असं होईल की तुमच्याकडे जे ऑप्शन्स आहेत पुढे तुमच्या करिअरचे ते कमी होतात. म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जर 10वी नंतर ॲडमिशन घेतले डिप्लोमासाठी, तर त्यानंतर तुम्ही हार्डली एखाद्या 2 ब्रांच चेंज करू शकता. जसं की तुम्ही सिव्हिल झालात पण तुम्ही इंजिनिअरिंगला मेकॅनिकलमध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता, बट खूप साऱ्या संधी नाही आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलाय आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की आता मला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचंय, सो ते तुमचे 3 वर्ष मग कुठेतरी वेस्ट गेल्यासारखे होतात. ओके. त्यामुळे मग तुम्ही काय करा, जर तुमचं फायनल असेल तरच तुम्ही हे 10वी करा, त्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. ओके. आणि जर तुमचं फायनल नाही आहे, तुम्ही अजून संभ्रमात आहात किंवा तुमचे पालक जे आहेत त्यांना पण म्हणजे वाटते की अरे आपला मुलगा नक्की करू शकेल की नाही, किंवा एवढे पर्सेंटेज आहेत का, एवढे मार्क्स त्याने 10वीमध्ये काढणार आहे का किंवा काढले आहेत का, तर ते कुठेतरी संभ्रम असेल ना, तर तुम्ही नक्कीच 12वी करा आणि त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करा. आता जर तुम्ही माझं मत विचाराल, म्हणजे माझा एक्सपिरियन्स विचाराल किंवा माझा अनुभव विचाराल, मी स्वतः 10th नंतर डिप्लोमा केला आहे आणि मग डिग्री केली आहे. तर जर तुम्ही मला विचारलं ना, तर मी तुम्हाला सांगेल की यू मस्ट गो विथ डिप्लोमा फर्स्ट. कारण जर तुम्ही डिप्लोमा केला ना, तर डिप्लोमाचा जो माइंडसेट आहे, जेव्हा तुम्ही 10वी नंतर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेता आणि जेव्हा तुम्ही 10वी नंतर 12th 11वी-12वीसाठी ॲडमिशन घेता, त्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही, आता माझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत किंवा मी स्वतः आहे, तर एकमेकांचं ऑब्झर्वेशनवरून मी तुम्हाला सांगतेय, एक अनुभवातून मी तुम्हाला सांगतेय की जेव्हा तुम्ही 10वीतून डिप्लोमाला जाता तेव्हाचे तुम्ही स्टुडंट आणि 11वी-12वीला जाता तेव्हाचे तुम्ही स्टुडंट, ह्या माइंडसेटमध्ये देखील फरक असतो. जेव्हा माइंडसेटमध्ये फरक पडतो तेव्हा अभ्यासात देखील फरक पडतो. म्हणजे 11वी-12वी म्हणजे कसं, तुम्हाला लगेच वाटतं की अरे हो आता माझं शाळा झाली, आता मी चाललो कॉलेजला, म्हणजे ते कॉलेज असं आपल्या माइंडमध्ये राहतं. पण ते जेव्हा तुम्ही डिप्लोमाला जाताना काहीच फरक नसतो. म्हणजे जे तुम्ही शाळेपर्यंत असता तीच शिस्त, तेच डिसिप्लिन तुम्हाला डिप्लोमाच्या कॉलेजमध्ये भेटतं. म्हणजे सेम टीचर तुम्हाला थोडेसे स्ट्रिक्ट भेटणार, ते तुमच्याकडून अभ्यास करूनच घेणार. सो ते सेम एका लेवलला जातं. आणि जेव्हा तुम्ही 11वी-12वी करताय तेव्हा अचानक तुम्ही त्या कॉलेजच्या माइंडसेटमध्ये चालले जाता. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो, जर तुमच्याकडे 75% जास्त मार्क्स आहेत आणि तुम्हाला मॅथ्समध्ये चांगला इंटरेस्ट आहे, मॅथ्समध्ये झालं, फिजिक्समध्ये झालं, ड्रॉइंग्समध्ये झालं, सिव्हिलसाठी ड्रॉइंग्स येणं किंवा ड्रॉइंग्सची आवड असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. ड्रॉइंग्स म्हणजे पेंटिंग नाही म्हणत आहे मी, बट ड्रॉइंग्स जसं की छोटे छोटे मीटरमधल्या ज्या ड्रॉइंग्स आपण काढतो, जे आपण स्ट्रक्चर बनवतो, त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जा आणि डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. आता डिप्लोमा केल्याचा फायदा काय होतो अजून एक, डिप्लोमा केल्यामुळे होतं काय की जो तुम्ही डिप्लोमाला स्टडी करता, 3 वर्ष जो अभ्यास करता, त्या अभ्यासाची जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता तेव्हा पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा एकदा रिव्हिजन होते. बरोबर. आणि रिव्हिजन जेव्हा एखाद्या गोष्टीची करतो, म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो रिव्हिजन करणं म्हणजे ती प्रॅक्टिस होते ना तुमची 2दा. तुम्ही डिप्लोमात जे शिकताय आणि त्यानंतर तुम्ही जे इंजिनिअरिंगमध्ये शिकताय ते ऑलमोस्ट सेम शिकताय. सो तुमची रिव्हिजन होतीये, तुमची प्रॅक्टिस होतीये. सो तुम्ही त्याचा जो अनुभव घेऊन पुढे तुमच्या आयुष्यामध्ये करिअर करणार आहे, तर ऑफकोर्स हे 2दा रिव्हिजन घेतलेलं कधीही चांगलं, राईट. त्याचा तुम्हाला पुढे ऑफकोर्स युजफुल आहे ती गोष्ट तुमच्यासाठी. ओके. हे झालं तुमचं की तुम्ही कशातून ॲडमिशन घ्या. तर हे तुम्हाला क्लिअर झालं की एकतर तुमची क्लॅरिटी आहे आणि तुमच्याकडे चांगले पर्सेंटेज आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही डिप्लोमा आधी करा आणि मग इंजिनिअरिंग करा. ओके. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे किंवा अजून डाऊट आहे, तुम्हाला कळत नाही आहे, तर तेव्हा तुम्ही काय करा, तेव्हा तुम्ही 12वी आधी करा
मग तुम्ही त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या, असं करा. ओके. सो त्यानंतर आता बघा, ओके, सो आता करिअरच्या संधी, म्हणजे जसं की आजकालच्या ह्या 2-3 वर्षांमध्ये असं झालं, अरे सिव्हिलला स्कोप नाहीये, मेकॅनिकलला स्कोप नाहीये, असे लोक थोडे हे करतायत. ओके, जसं की मार्केटमध्ये हे चाललंय ते चाललंय. सो तर बघा, असं नाहीये. सिव्हिल ही अशी फील्ड आहे ना की तिला कधीच मरण नाहीये, म्हणजे असं कधीच होणार नाही की तुमचे स्किल वेस्ट जाणार आहेत. सो सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधून तुम्ही कुठल्या कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकता. तर सगळ्यात पहिलं बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग मधला हा भ्रम डोक्यातून काढून टाका की जर तुम्ही एखादी मुलगी आहात तर अरे मी साईटवर कसं काम करू, किंवा पॅरेंट्सला असतं अरे नको नको तू सिव्हिल इंजिनिअरिंग करू नको, तुला उन्हामध्ये साईटवर काम करावं लागेल. तर असं काहीही नाहीये. बघा, सिव्हिलमध्ये देखील अशा फील्ड आहे की जिथे तुम्ही वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन देखील तुम्हाला भेटू शकतो, किंवा तुम्ही लॅपटॉपवर एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करू शकता. ओके, सो ते देखील अवेलेबल आहेत आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये. ओके, तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही आणि साईटवर काम करणं हे अवघड नाहीये किंवा खूप असं काहीतरी वेगळं नाहीये, तुम्ही करू शकता. ते देखील काम तुम्ही चांगलं एन्जॉय करू शकता जर तुम्हाला त्यात आवड असेल तर. ओके, सो बघा, आता पहिलं तर आपण करिअरच्या संधी पाहूयात की कुठे कुठे. आता तुम्ही करिअर कसं चॉईस कराल, तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करा की एखादा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा कुठला पण रोड कन्स्ट्रक्शन असेल, जसं मी म्हणाले मी लँडस्केपमध्ये देखील केलंय, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगला एक पोझिशन अवेलेबल असतेच. ओके, तर तुम्ही ॲज अ साईट इंजिनियर जाऊ शकता, ॲज अ साईट सुपरवायझर जाऊ शकता, ॲज अ साईट इंचार्ज जाऊ शकता. पुढे जाऊन तुम्ही प्रोजेक्ट हेड, प्रोजेक्ट मॅनेजर बनता, बट स्टार्टिंग तुम्हाला करायची आहे ॲज अ सुपरवायझर, साईट इंचार्ज पासून. तिथे तुम्हाला फ्रॉम द व्हेरी स्क्रॅच शिकायला भेटणार आहेत गोष्टी, अनुभव भेटणार आहेत. ओके, आणि अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो लाईफमध्ये. ओके, सो जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल त्या गोष्टींचा, तेव्हा जाऊन तुम्ही तुमचे स्किल तिथे दाखवू शकता एखाद्या गोष्टीमध्ये की हो मी हे शिकले आणि मला आता हे असं येत आहे. ओके, सो आता बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं टनल, रोड, लँडस्केपिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही जाऊन तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. ओके, जसं मी तुम्हाला आधी म्हणाली की तुम्ही ऑफिसमध्ये देखील काम करू शकता. तर ऑफिसमध्ये काम करू शकता म्हणजे काय की तुम्ही डिझाईन करायचंय तुम्हाला, तर तुम्हाला डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही एमटेक करा, तुम्ही स्ट्रक्चर करा, किंवा तुम्हाला ऑटोकॅड येत आहे, तुम्ही ऑटोकॅड, स्केचअप, रेविट सारखे कोर्सेस करू शकता, जेणेकरून तुम्ही डिझाईन करू शकता. म्हणजे जे स्ट्रक्चर आपण बांधतो त्याचा आधी सिव्हिल इंजिनियर डिझाईन करतो, राईट. म्हणजे आर्किटेक्ट डिझाईन करतात, इंटेरियर डिझायनिंग असतं, इंटेरियर डिझायनिंग देखील तुम्ही करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टींचं एक डिझाईन आधी बनतं, एक मॅप बनतो, एक लेआउट बनते. ओके, आणि त्यानंतर त्यावर काम होतं ना. सो जे लेआउट बनायचं काम आहे ते तर तुम्ही ऑफिसमध्येच करताय. ओके, सो म्हणजे ऑफिसचा ऑप्शन देखील तुमच्याकडे अवेलेबल आहे, आणि साईटवर करायचं तर ते देखील तुम्ही साईटवर करू शकता. आता राहिला प्रश्न, काही लोकांचं असतं की अरे गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स, तर बघा, जर तुम्ही अभ्यासात हुशार आहात आणि तुम्ही आधीपासून प्रॅक्टिस ठेवली तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रत्येक एक्झाममध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी भरपूर जागा अवेलेबल असतात. सिडको असू देत, NMMC असू देत, PWD, ZP, पाटबंधारे असू देत, कुठल्याही क्षेत्रामध्ये, WRD आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या जागा दरवर्षी निघतात. सो तुम्ही ते देखील करिअर ऑप्शन तुमच्याकडे पुढे जाऊन गव्हर्नमेंट जॉबसाठी आहे. ओके, त्यामुळे कधीच सिव्हिल इंजिनिअरिंगला की स्कोप नाही असं समजू नका. हे झालं तुमचं, पहिलं झालं तुमचं प्रायव्हेट जॉब, त्यानंतर झालं तुमचं गव्हर्नमेंट जॉब. तिसरा ऑप्शन येतो सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर की तुम्ही तुमचा स्वतःचा ओन बिझनेस स्टार्ट करू शकता. पण तो स्टार्ट करण्याआधी तुम्हाला 2 ते 3 वर्ष, म्हणजे मी सजेस्ट करेन की 2 ते 3 वर्ष तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगला अनुभव घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, स्वतःच्या व्यवसायामध्ये पडा. ओके, सो आता तुमचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे तर तो तुम्ही कसा कराल आणि काय काय त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, तुम्ही सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, म्हणजे जसं की तुम्ही बंगलो वगैरे बांधताय तर ते बांधकामाचे कंत्राटदार म्हणतो आपण, तर तुम्ही कंत्राटदार होऊ शकता. त्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीजमध्ये तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट्स देखील घेऊ शकता मोठे मोठे, मग त्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शनचं घ्या, फॅब्रिकेशनचं घ्या, इंटेरियरचं घ्या, अशा भरपूर साऱ्या स्कोप आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही इंटेरियर डिझायनर होऊ शकता. ओके, म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत करिअरसाठी की जे तुम्ही तुमचं करिअर ग्रो करू शकता बिंग अँड सिव्हिल इंजिनियर. सो सिव्हिल इंजिनिअरिंग खूप छान ब्रांच आहे. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचं माइंड क्लिअर असेल तर 10th नंतर तुम्ही, तुमचे पर्सेंटेज चांगले असेल तुम्ही नक्की घ्या. नाहीतर तुम्ही 11वी-12वी करताय आणि आत्ता तुम्हाला पुढे जाऊन चॉईस करायचं तर सिव्हिल इंजिनिअरिंग ही खूप चांगली ब्रांच आहे, तिला कुठेच मरण नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगते की सिव्हिल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे, तिला कधीच मरण नाही आहे. ती ब्रांच किंवा ती गरज आहेच आहे काळाची, राईट. म्हणजे ती चालू राहणारच आहे ती ब्रांच.
असं नाही आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग बंदच झालं, असं कधीच होणार नाही आहे. सो स्कोप नाही आहे वगैरे ह्या कुठल्या संभ्रमामध्ये पडू नका. जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या, खूप चांगला अभ्यास करा आणि तुमच्या स्किल्स वाढवा, तुम्ही चांगलं करिअर घडवा. ओके. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.